नमस्कार मंडळी, मी आहे अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, नेहमी मी तुमच्यासोबत DIY किचन टिप्स, होम ऑर्गनायझेशन टिप्स, त्याचबरोबर वेगवेगळे हॅक शेअर करत असते। पण आज काहीतरी वेगळं शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, हिवाळा सुरू झाला की आपली जी त्वचा असते ना ती कोरडी पडायला सुरुवात होते। यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे मॉइश्चरायझर देखील उपलब्ध आहे। बट बरेचदा काय होतं की मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर देखील आपली स्किन तशीच कोरडी असते, आपल्याला ते वारंवार अप्लाय करावं लागतं। तर मी आज तुमच्यासोबत अगदी युजफुल अशी टिप शेअर करणार आहे, कारण मी राहते उत्तराखंडात। जेव्हा मी महाराष्ट्रात राहत होते ना, तेव्हा मला एवढा स्किन प्रॉब्लेमचा त्रास नव्हता, पण जेव्हापासून उत्तराखंडात आले तेव्हापासून एवढी जास्त माझी त्वचा कोरडी पडते की त्यावर काहीतरी मला एक सोल्युशन शोधायचं होतं। तर माझे मिस्टर डॉक्टर आहे, तर त्यांच्या कलिगनी मला सुचवलं की यावर जे सरसोचं ऑइल आहे ना ते अतिशय उत्तम काम करतं। मीन्स कितीही तुमची ड्राय स्किन असेल ना तरी देखील ती सरसोचं ऑइल अप्लाय केल्यानंतर एकदम सॉफ्ट होणार। आता बरेच जणांना सरसोचं तेल कदाचित समजलं नसेल, महाराष्ट्रात त्याला मोहरीचं तेल असे म्हणतात। बट एकदा तुम्ही ही रेमेडी ट्राय केली ना, तुम्हाला कुठलेही मार्केटमधले मॉइश्चरायझर देखील विकत घ्यावे लागणार नाही। आपण जे बॉडी लोशन्स विकत घेतो ते किती महागडे असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे, आणि ते वापरल्यानंतर देखील आपली स्किन काही वेळापुरतंच सॉफ्ट असते आणि त्यानंतर ती जशीच्या तशी होते। बट सरसोच्या तेलाने 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। जर तुम्हाला ही त्वचा कोरडी होण्याचा त्रास असेल ना, एकदा हा नुस्खा नक्कीच ट्राय करून बघा। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या आंघोळीच्या अगोदर 10 मिनिटे हे तेल आपल्या पूर्ण बॉडीवर अप्लाय करायचं आहे। इथे मी आता हाता आणि पायांवरच अप्लाय करून दाखवलेलं आहे, फक्त आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केलं नाही तरी चालेल। बट इकडे नॉर्थ साईडचे लोक तर चेहऱ्याला देखील लावतात, बट मी चेहऱ्याला लावत नाही। बट एवढा मस्त रिझल्ट आहे ना, मी रेग्युलर न चुकता हे ऑइल लावते। विदाऊट हे ऑइल मसाज करता मी कधीच आंघोळ करत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला आंघोळीला जाताना हे ऑइल अप्लाय करायचं आहे। इथे तर मी न गरम करताच एक सरसोच्या तेलाची बॉटल माझ्या बाथरूममध्ये ठेवलेली आहे आणि आंघोळीच्या 10 मिनिटे हे ऑइलने मी व्यवस्थित मसाज करते। आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की 10 मिनिटे असंच खाली कसं बसून राहायचं, मग अशा वेळेस आपल्या बाथरूममध्ये बरेचशा वस्तू असतात ज्या आपण क्लीन करत नाही, जसं बाथरूममधले बकेट झाले, एखादी बकेट क्लीन करून घ्यायची, एखाद्या दिवशी टॉयलेट क्लीन करायचं, एखाद्या दिवशी कुठले कपडे असेल तर ते क्लीन करायचे। भरपूरशा अशा वस्तू असतात आपल्या बाथरूममधल्या, आपण क्लीन करू शकतो, टाईल्स क्लीन करू शकतो। या निमित्ताने आपलं बाथरूम देखील क्लीन होतं, त्याचबरोबर आपली ड्राय झालेली स्किन देखील खूप मस्त सॉफ्ट होते। तसं तर तुम्ही यूट्यूबवर भरपूरशा रेमेडीज बघितल्या असेल, बट हा माझा एक्सपिरियन्स आहे, कारण मला स्वतःला कोरडी स्किनचा खूप जास्त त्रास होता। इवन मला मॉइश्चरायझर देखील दिवसातून 2दा अप्लाय करावं लागत होतं। पण जेव्हापासून हे मोहरीचं तेल मी आंघोळीच्या अगोदर रेग्युलर मसाज करायला सुरुवात केली ना, मला हलका देखील कोरड्या स्किनचा त्रास राहिलेला नाही। दिवसभर स्किन सॉफ्ट असते, मॉइश्चरायझर जरी अप्लाय केलं नाही तरी देखील कोरडी स्किन पडत नाही। बट इकडे आम्ही उत्तराखंडात राहतो, त्यामुळे थंडी एवढी असते 5 महिने की मला रेग्युलर 5 महिने हे ऑइल वापरावं लागतं। जसं महाराष्ट्रात फक्त 1 ते 2 महिनेच थंडी असते, तर तुम्ही रेग्युलर 1 ते 2 महिने जरी या ऑइलनी मसाज केली ना, तुम्हाला कोरड्या स्किनचा त्रास होणारच नाही। तर मंडळी, तुम्हाला जर अशा कोरड्या स्किनचा हिवाळ्यात त्रास होत असेल ना, एकदा ही रेमेडी नक्की वापरून बघा आणि त्यानंतरच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही। या व्यतिरिक्त देखील हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची अनेकशी कारणे असू शकतात। आपण काय करतो, खूप जास्त गरम पाण्याने हिवाळ्यात आंघोळ करतो, तर आपल्याला कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी। या व्यतिरिक्त तुपाचे प्रमाण, त्याचबरोबर ज्या गरम वस्तू आहे त्या आपल्या आहारात समावेश करायला हव्यात। या व्यतिरिक्त आपण हिवाळ्यात जे बॉडी लोशन वापरतो ना, ते बिलकुल आंघोळीच्या 5 मिनिटांनंतरच आपल्या बॉडीला अप्लाय करायला हवं। नाहीतर आपण बरेचदा काय करतो, कामाच्या गडबडीत पूर्ण कामे करून घेतो आणि जेव्हा स्किन कोरडी पडते ना, मग मॉइश्चरायझर अप्लाय करायला येतो। तर ही चूक देखील आपल्याला टाळायला हवी। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर कधीही या मोहरीच्या तेलाचा हिवाळ्यात वापर जर केला नसेल बॉडी मसाजसाठी, तर एकदा नक्की करून बघा आणि त्यानंतरच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली। यानंतर मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत एक लाकडी बेड शेअर करणार आहे, जो आम्ही 3000त फक्त बनवून घेतला। तर हा बेड आम्ही जवळजवळ 5 वर्षापासून यूज करत आहोत, बट माझ्या मनात कधी आलेच नाही की तुमच्यासोबत शेअर करावं। बट
या काही महिन्यामध्ये आमच्याकडे भरपूर पाहुणे आले आणि त्यांनी आमच्या या बेडची खूप तारीफ केली। तर आज मी गाद्या वाळू घालायला काढले होते, तर मग विचार आला की या बेडचा व्हिडिओ देखील तुम्हाला शेअर करावा। बरेच जण भाड्याने राहतात, कारण आम्ही भाड्याच्या घरातच या बेडला बनवले होते। हा एकदम मूवेबल आहे, इझिली आपण कुठेही ट्रान्सफर करू शकतो। बघू शकता, इझिली तुम्ही फोल्ड करून खालची जागा देखील व्यवस्थित झाडू शकता किंवा पोछा देखील मारू शकता, किंवा जर तुम्हाला या बेडची गरज नसेल तर स्टोरूम वगैरे असेल तर तिथे देखील हा बेड व्यवस्थित तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता। तर हा डबल बेड आहे, आम्ही याचे जे पाय आहे ना ते स्क्रूनी जॉईन केलेले आहे। तर आता मी सध्या याची जॉईनिंग काढली होती, त्यामुळेच मी हा तुमच्यासोबत बेड शेअर केला। तर बघू शकता, अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे जर कोणाचं बजेट वगैरे नसेल। जेव्हा आम्ही हा बेड बनवला होता ना, तेव्हा जस्ट मी प्रेग्नेंट होते, मुलीसाठी आम्हाला लो लाईन बेड बनवायचा होता। तुम्ही पाहू शकता याची हाईट आम्ही खूप कमी ठेवलेली होती, कारण माझी मुलगी लहान होती आणि कोविडचा टाईम होता, आमच्याकडे कोणीच आलेले नव्हते आमच्यासोबत, तर मुलगी वगैरे खाली पडू नये त्याच वेळेला आम्ही हा बेड बनवलेला होता। तर जवळजवळ आता 5 वर्ष झाली आणि हा बेड आम्ही रेग्युलर यूज करत आहोत। अतिशय स्ट्रॉंग क्वालिटी आहे आणि हे जे प्लायवूड आहे ना, नंतर जर तुम्हाला या बेडला चांगलं स्ट्रॉंग बेड बनवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा बॅकहेड आणि समोरचा फ्रंट साईजच जोडावा लागणार। आम्ही काही दिवसांनी या बेडला देखील तसंच काहीतरी डेकोरेट करत आहोत। आणि बेड कुठलाही असो फ्रेंड, जर तुम्ही त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलं, त्यावर व्यवस्थित बेडशीट ठेवली किंवा कुशन्स कवर ठेवले, मॅट्रेस चांगल्या क्वालिटीचे वापरले, मग बेड तो कुठलाही असो, साधे लोखंडी पलंग देखील असले ना तरी देखील ते दिसायला छान दिसतात। या व्यतिरिक्त तुम्ही जर खूप महागडा बेड घेतलेला असेल आणि त्यावर जर तुम्ही बेडशीट छान घातलेली नसेल किंवा कुशन कवर व्यवस्थित ठेवलेले नसेल ना, तर तो कितीही महागाचा बेड असेल ना तरी दिसायला घाण दिसणार। आणि तुम्ही सांगा, कुठलाही जर तुम्ही बेड घ्यायला गेला ना तर 15,000हूनच प्राईसची स्टार्टिंग आहे आणि हा आपण अगदी 3,000त मजबूत बेड बनवलेला आहे। मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत माझी संक्रांतीची ऑनलाईन शॉपिंग दाखवली होती, तेव्हा मला एक ज्वेलरी रिसीव झालेली नव्हती। तर मी माझी जी ब्लॅक साडी घेतली होती त्यावर एक हँडमेड फॅब्रिक ज्वेलरी मागवलेली होती। तर हे एक चोकर आहे जे मला काही दिवसापूर्वीच रिसीव झालं आणि याची क्वालिटी मला खूप मस्त वाटली। फर्स्ट टाइमच मी अशी फॅब्रिक ज्वेलरी ऑर्डर केली होती, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते। खूप मस्त अशी ज्वेलरी मला रिसीव झाली, त्याचे इयरिंग्स देखील खूप मस्त होते। पहिले तर मी विचार केला होता की पिंक इयरिंग्स विकत घ्यायचे, बट मला ते महागडे वाटत होते। मग मी असं सर्च केलं मीशोवर, तर मला पूर्ण सेटच मिळाला। तर त्यामध्ये चोकर आहे आणि त्याचबरोबर अशी फॅब्रिक ज्वेलरी आहे, हे इयरिंग्स आहे। बघू शकता, क्वालिटी खूप सुंदर आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते, कारण आजकाल फॅब्रिक ज्वेलरीचा मीन्स हँडमेड ज्वेलरीची फॅशन आहे। व यानंतर त्यासोबत आलेले हे मस्त सुंदरसं चोकर आहे। जड गळ्यात एक लॉंग काईपोल घातली, मीन्स लॉंग मंगळसूत्र घातलं आणि त्याचबरोबर गळ्याला टाईट हे चोकर घातलं ना या ब्लॅक साडीवर, खूप मस्त दिसेल। खूप मस्त अशी ज्वेलरी मला रिसीव झाली। जर तुम्हाला मागवायचं असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता। यानंतर आज मी नाश्त्याला एक रेसिपी बनवलेली होती। ही यूपी, बिहार या व्यतिरिक्त छत्तीसगडमध्ये खूप फेमस रेसिपी आहे। या रेसिपीचं नाव आहे फर्रे। तर ही रेसिपी फर्स्ट टाइम मी माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स आहे ना त्यांच्याकडेच टेस्ट केली होती। त्यांना रेसिपीची पूर्ण डिटेल्स विचारली, त्यानंतर यूट्यूब तर आहेच ना, तर यूट्यूबवर पण सर्च करून बघितलं, तर वेगवेगळ्या स्टाईलनी बनवलेलं मला दिसलं। बट मी माझ्या मिस्टरांचे जे फ्रेंड आहे ना त्यांच्याकडून ही रेसिपी लिहून घेतली। तर यासाठी काही नाही, फक्त आपल्याला चणा डाळ भिजू घालायची आहे। ते इथे मी अर्धा वाटी चणा डाळ भिजलेली घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 मिरच्या ॲड करायच्या आहेत, त्याचबरोबर अद्रक, लसणाची आणि जिरे थोडंसं ॲड करायचं आहे। आवडीनुसार मसाले घालायचे आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही वाटेल तर यामध्ये आमचूर पावडर, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील घालू शकतात, बट माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी विदाऊट कोथिंबीरच हे बॅटर रेडी केलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे की एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल ॲड करायचं आहे आणि जे आपलं तांदळाचं पीठ असतं ना या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं थंड झालं ना की यापासून असा घट्ट गोळा तयार होईल। त्यानंतर हे सगळं बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, मीन्स एका ताटात वगैरे काढायचं आहे आणि तेल लावून व्यवस्थित यापासून एक गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर वाटेल तर तुम्ही हा गोळा व्यवस्थित लाटून त्यापासून छोटे छोटे गोळे देखील तयार करू शकता, नाहीतर मी काय केलं की यात छोटे छोटे बॉल तयार करून त्यापासून असं दाबून
एक छोटीशी पोळी तयार करून घेतली आणि जी चण्याच्या डाळीची आपण स्टफिंग बनवलेली आहे ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला भरायची आहे आणि असं दाबून एका प्लेटमध्ये हे फरे तयार करून घ्यायचे आहे। तर आपले हे फरे रेडी आहे। त्यानंतर हे सगळे जे फरे आहे ते आपल्याला व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे आहे। तर काही फऱ्यामध्ये तुम्हाला हिरवी स्टफिंग दिसत असेल, तर काय झालं की चण्याच्या डाळीची स्टफिंग मला थोडीशी कमी पडली, त्यामुळे मी काय केलं, घरी ओले वाटाणे होतेच त्यापासून स्टफिंग रेडी केलं आणि ती स्टफिंग मी काही फऱ्यामध्ये भरलेलं आहे। त्यानंतर हे फरे आपल्याला व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे आहे, मीन्स वाफवून घ्यायचे आहे। त्यानंतर हे जे फरे आहे तुम्ही डायरेक्टली चटणी सोबत देखील सर्व करू शकता किंवा सॉस सोबत देखील खाऊ शकता, नाहीतर थोडंसं याला फ्राय देखील करू शकता। तर मी याला पहिले 2 भागामध्ये असं कट करून घेतलं। त्यानंतर थोडंसं जिरा, मोहरी, तीळ, त्याचबरोबर कोथिंबीर आणि बेसिक मसाले टाकून हे फरे व्यवस्थित फ्राय करून घेतले, जेणेकरून खायला छान वाटेल। नाहीतर तुम्ही यासोबत हिरवी चटणी देखील बनवू शकता, त्यासोबत तर ते आणखीच टेस्टी लागतात। तर इथे मी या फोडणीमध्ये फरे व्यवस्थित फ्राय करून घेतले, त्याचबरोबर त्यावर थोडंसं निंबू देखील मी पिळून घेतलं, थोडीशी कोथिंबीर देखील ॲड केली आणि मस्त माझे हे फरे रेडी आहे खायला। यासोबत मस्त ग्रीन चटणी देखील मी बनवलेली आहे, खायला अगदी टेस्टी लागते, नाहीतर तुम्ही सॉस सोबत देखील ट्राय करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग युजफुल वाटला असेल। जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।